नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून 11 जणांनी घेतली माघार. काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार काटेकी टक्कर. मतदान टक्केवारी ठरणार निर्णायक. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने निवडणुकीतून घेतली माघार. संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराचे विजयी होण्याचे कारण बनणार नसल्याचा केला खुलासा. माढा लोकसभा निवडणुकीत शेकापचे बंड झाले थंड. कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतरच अर्ज दाखल करत घेतली माघार. उमेदवार सचिन देशमुख यांची प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टोक्ती. आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रतिज्ञा. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतून 11 उमेदवारांनी माघार घेतली असून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात खरी लढत पाहावयास मिळणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 11 जणांनी माघार घेतली आहे. विशेष म्हणजे यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात याबाबत चर्चेला ऊत आला आहे. सोमवारी 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी 41 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज छाननीमध्ये 9 जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे 32 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 11 जणांनी माघार घेतली. आता 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सोलापूरसाठी प्रत्येक बूथवर 2 ईव्हीएम मशीन बसवाव्या लागणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने मनीष गडदे, ओंकार ढेकळे, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, दिनेश म्हेत्रे, हनुमंतू सायबोळू, देवेंद्र भंडारे ही नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होती. 11 जणांना माघार घेण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. वंचित बहुजन आघाडी राहुल गायकवाड अपक्ष, प्रमोद गायकवाड अपक्ष, श्रीदेवी फुलारे हे महत्वाचे ठरले. एकंदरीत सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतून 11 उमेदवारांनी माघार घेतली असून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात खरी लढत पाहावयास मिळणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज देखील पात्र ठरला होता, पण त्यांनी आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने देखील उमेदवार न देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तर अनेक अपक्षांनी सोमवारी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. अजून अर्ज माघार घेण्यासाठी काही वेळ बाकी आहे. दरम्यान वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. काही वेळाने ते आपली भूमिका माध्यमांसमोर जाहीर करतील अशी शक्यता आहे. वंचित आणि महाविकास आघाडी व महायुती या तिन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी फाईट होईल अशी शक्यता होती, पण त्यांनी माघार घेतल्याने निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. वंचितची माघार कोणासाठी फायद्याची ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची 3 वेळा तपासणी करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी दिल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारकामी केलेल्या खर्चाच्या लेखाची तपासणी 3 वेळा करण्यात भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. 43 माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर खर्च तपासणी खर्च निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. उमेदवाराचे खर्च 26 ते 30 एप्रिल आणि 4 मे 2024 रोजी तपासण्यात येणार आहे. 43 माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांच्या
लेखांची तपासणी स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालय पंचायत समिती दक्षिण सोलापूर परिसर सोलापूर येथे सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. सदर वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी आपल्या खर्चाचे लेखे आवश्यक त्या अभिलेखांसह तपासणीसाठी स्वतः किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करावी. सदर तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने सर्व उमेदवार किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने उपस्थित राहावे असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे. खर्च तपासणीसाठी उमेदवाराच्या खर्चाचे रजिस्टर मूळ प्रत, उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरीनिशी उमेदवाराने प्रचारासाठी काढण्यात आलेल्या सर्व परवानग्या त्यांची झेरॉक्स प्रत, निवडणूक प्रचारकामी करण्यात आलेल्या खर्चाची मूळ प्रमाणके, उपप्रमाणके तसेच त्यांची झेरॉक्स, निवडणूक कामी उघडण्यात आलेल्या बँक खात्याचे पासबुक, स्क्रोल व त्यांची झेरॉक्स प्रत, उमेदवारास निवडणूक कामी प्राप्त रक्कमा याबाबत देणगी मंजुरीचे आदेश, जमेच्या प्रमाणकांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रती, उमेदवारास निर्गमित केलेल्या नोटिसी व त्यांचा खुलासा इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे. सदर खर्च तपासणी वेळेस उमेदवार अथवा उमेदवाराच्या प्रतिनिधीने न चुकता उपस्थित राहावे. उपस्थित न राहिल्यास उमेदवाराविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1951, भारतीय दंड संहिता 1860 व भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी दिले आहेत. नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवारी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज कोणत्या आधारावर माघारी घेतला असे विचारले असता प्रमोद गायकवाड यांनी मागील 10 वर्षांच्या कार्यकाळात भाजपने केलेल्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले. मी प्रमोद दादा गायकवाड, सोलापूर अनुसूचित जाती 42 राखीव मतदारसंघ लोकसभा या मतदारसंघामधून मी उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पूरक म्हणून आपण भरलं होतं. आज मी माघारी घेत आहे. माघारी घ्यायचं कारण म्हणजे हे भारताचे जे संविधान आहे, हे संविधान बचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी मी स्वतः माघारी घेत आहे. आज जर बघितलं आपली सोलापूरची परिस्थिती, 10 वर्षाचं बघितलं तर भाजपला आम्ही निवडून दिलं, पण सोलापूरचा कसलाही विकास झाला नाही. पहिले 5 वर्ष शरद बनसोडे साहेब होते, त्यांना का ते दारू पिण्यापेक्षा त्यांना वेळच मिळाला नाही. आणि दुसरं जे सिद्धेश्वर महाराज होते, नकली जातीचा दाखला आणून संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये ते दिशाभूल केले. कसल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही. तर परत आम्ही जर बघितलं, मोदी सरकार जे म्हणते प्रत्येकाच्या गरिबाच्या खात्यामध्ये 15-15 लाख बघतो. मी लष्कर भागामध्ये राहत असताना गोरगरीब जनता मला रोज विचारते, दादा 15 लाख माझ्या खात्यामध्ये कधी येते. आज 5 वर्ष संपून गेले, 15 पैसे बी त्याच्या खात्यामध्ये आले नाहीत. लाखो लोकांना काम देतो म्हणजे त्याचे कामं बी दिले नाहीत. अशा जर भूल तापा देणाऱ्या BJP सरकारला त्यांना मातीत जर गाडायचं असेल, आणि हे जे राम सातपुते साहेब आहेत, कोण म्हणते माळशिरस आहे, कोण म्हणते बीडचा आहे, हे अशा भूल तापा देऊन, आणि तोच बघितला तर त्याचा व्यवसाय उद्योग वेगळा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो. आम्ही त्याचा इतिहास बघितला की पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी राम सातपुते केलेलं आहे. आपण जर BJPला कमळाबाईला जर मतदान केलं की आमचं सोलापूर शहर हे महात्माचं शहर आहे, असलं शहर आमचं शांततेने राहण्यासाठी असल्या जातीवादी दंगलखोराला. प्रमोद गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याकरता सकाळी शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि नगरसेवक विनोद भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन येताना दिसून आले. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीमधील अधिकारी कर्मचारी यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली.
सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी 7 मे 2024 रोजी सोलापूर माढा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली। यावेळी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली। तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे याबाबत जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले। यावेळी समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह माध्यम व प्रमाणीकरण समितीमधील अंबादास यादव, रफिक शेख, गणेश बिराजदार, डॉक्टर श्रीराम राऊत, सचिन सोनवणे, समीर मुलानी, धुळप्पा जोकार, सुभाष भोपळे, शरद नलावडे, मिलिंद भिंगारे, इलियास इनामदार, संजय घोडके, दिलीप कोकाटे, राजेंद्र तारवाले, आर.एच. शेख, एल.आर. बोमेन, बसवराज माळी, भास्कर मदनाला, भाऊसाहेब चोरमले, इक्बाल भाईजान, नागेश दंतकाळे, प्रवीण चव्हाण, डी.एम. काळे, एम.एस. साठे, एस.एन. शेंडगे, अमोल घाडगे, प्रिया शहाबदे, पूजा बाबर, अमोल कोळी आदी उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केला होता आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच ही माघार घेत आहे अशी भूमिका लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी घेतली आहे। दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे व राजकीय वारसदार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी अखेर या निवडणुकीतून माघार घेतली आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना सचिन देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केला होता आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच माघार घेत आहे, परंतु सध्या तरी कोणत्या पक्षाला पाठिंबा नाही असेही ते म्हणाले। बोला हा 1 2 3 स्टार्ट। सर काय नेमकी भूमिका आहे काय जोरात सचिनराव। मी परवाच्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज दाखल केला होता। माढा मतदारसंघात माझी पूर्वी भूमिका तीच होती आणि आज ही भूमिका तीच आहे की या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची 2 लाख मतं आहेत आणि खरं तर माढा लोकसभा मतदारसंघ हा डॉक्टर अनिकेत देशमुखांनी लढवायचा असं कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, परंतु अचानक अनिकेत देशमुखांनी पवारसाहेबांची मध्यस्थी झाल्यानंतर माघार घेतली आणि आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आम्ही अर्ज भरलेला होता आणि यामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खरं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार काय आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्या, त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची आशा होती, परंतु वंचित बहुजन आघाडीनं ऑलरेडी उमेदवार दिलेला होता, त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं शक्य नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कार्यकर्त्यांबरोबर सगळ्या चर्चा झाल्या। निवडणूक लढवली तर काय होईल आणि निवडणुकीसाठी लढवण्यासाठी वेळ अपुरा आहे, फक्त सांगोल तालुक्याच्या एका मतदारसंघावर ही निवडणूक होऊ शकत नाही, अशा परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या कार्यकर्त्यांनी काल बैठक घेतली आणि निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये आपण उभा राहिल्यानं जे बहुजन समाजाचे उमेदवार आहेत त्यामध्येच फूट पडणार आहे आणि नको त्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे, त्यामुळं आपण या निवडणुकीतून माघार घेण्याचा कार्यकर्त्यांनी सांगितलं। खरं तर दोन्ही बाजूनी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण होतं, परंतु आम्ही दोन्ही बाजूला चर्चेला जाण्याचं टाळलं, कारण आम्ही परवा दिवशी सांगितलं होतं की आम्हाला चर्चा कोणाबरोबर करायची नाही, त्याप्रमाणे आम्ही कोणाबरोबर चर्चा केली आहे। कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं अर्ज भरायला, त्याप्रमाणे अर्ज भरला। कार्यकर्त्यांनीच सांगितलं की आता उमेदवारी अर्ज माघारी घ्या, आपण या निवडणुकीमध्ये जेवढ्या ताकदीनं उतरणं गरजेचं तेवढ्या ताकदीनं आपण उतरू शकत नाही, बाहेरच्या तालुक्यामध्ये पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळू शकत नाही।
बोलो रे बोलो जय भीम बोलोचा गगनभेदी जयघोष आणि डॉल्बीच्या दणदणाटात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात रविवारी रात्री उशिरापर्यंत भव्य दिव्य दिमाखदार मिरवणुकीने करण्यात आली. बोलो रे बोलो जय भीम बोलो, ताकद से बोलो जय भीम बोलोचा गगनभेदी जयघोष ढोल ताशांच्या तालावर आणि डॉल्बीच्या दणदणाटात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात रविवारी रात्री उशिरापर्यंत भव्य दिव्य दिमाखदार मिरवणुकीने करण्यात आली. आंबेडकरी विचारांचा जागर करत शानदार मनोहारी मिरवणूक पाहून लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फिटले. ऐतिहासिक देखाव्यातून डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे दर्शन घडले. मिरवणुकीच्या सर्वच मार्गांवर दुतर्फा जनसागर लुटला होता. रखरखत्या उन्हातही जगभरातून आलेल्या लाखो अबालवृद्ध भीमसैनिकांचा आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता. मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तसेच चळवळीचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून उलगडण्यात आला. विविध जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नवा अध्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जगभरातून समाज बांधव सोलापुरात मिरवणुकीला आले होते. मिरवणुकीत बहुजन समाज बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लाखो तरुण आणि अबालवृद्ध या मिरवणुकीत डॉल्बीच्या निनादात थिरकताना दिसून आले. तत्पूर्वी सकाळी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर निवास, स्टेशन चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुपर मार्केट, मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, सोना मारुती चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस, तटीनाका पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, मिलिंदनगर येथील अस्थि मंदिरासमोर, पंचांच्या चावडी येथे सभेच्या रूपाने रात्री 12 वाजता मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे. आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता आंदोलनात सहभागी झालेला मी कार्यकर्ता आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी विधानसभेत मी आवाज उठवला आहे. निवडून आल्यानंतरही मराठा आरक्षणासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु निवडून आल्यानंतरही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी फेटा परिधान करणार नाही. मोहोळ तालुक्यातील मराठा युवकांशी चर्चा करताना ही बाब मी त्यांना सांगितली आहे, असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले. दादा, प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रमाला जात आहात, मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की फेटा बांधला गेला पाहिजे. आपण फेटा बांधत नाही आहेत, त्यामागे कुठचा संकल्प आहे का? काल या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मी त्यांच्यासमोर बोलत असताना आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले, त्यांचं उत्तर मी दिलं. परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. या ठिकाणी उद्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही, अशा पद्धतीचा मी संकल्प केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी फेटा घालणार. कर्नाटकमध्ये भाऊ नेहा हिरेमेट नावाची एक मुलगी आहे, तिची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने बघता या प्रकरणाकडे? नेहा हिरेमठ या हिंदू लिंगायत परिवारातील एका कॉलेजमधील मुलीची फैयाज शेख नावाच्या एका जिहादीने जी लव जिहादच्या मानसिकतेने हत्या केलेली आहे, त्याचा मी निषेध करतो. या ठिकाणी एका सामान्य मुलीला अशा पद्धतीने लव जिहादसाठी तिची खुलेआम हत्या करणं, चाकूने भोसकून हत्या करणं, हे या ठिकाणी हिंदू समाजामध्ये, हिंदू लिंगायत समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे. मी याचा निषेध करतो. नेहाच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी सरकारने किंवा या ठिकाणी कायदा व्यवस्थेने ठेचून काढलं पाहिजे, अशी मानसिकता ठेचायला पाहिजे. आणि निश्चित नेहाच्या आत्म्याला शांती लाभो. आणि आमच्या बहिणीला, एका हिंदू लिंगायत परिवारातील बहिणीला, नेहाला ज्या पद्धतीने जिहादींनी चाकूने भोसकून तिची हत्या केलेली आहे लव जिहादच्या मानसिकतेतून, मी याचा निषेध करतो. तिथे काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेसचं सरकारच कायम जिहादींना मागे घालायचं काम करतं. या असणाऱ्या फैयाज शेखला, जो नेहाचा मारेकरी आहे,
त्याला तात्काळ त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे, फाशीवर लटकवलं पाहिजे, ही मी मागणी करतो. या ठिकाणी MIMनं उमेदवार दिलेला नाही आहे. कशा पद्धतीनं बघता? कारण मागच्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती की MIM उमेदवार देणार, मात्र उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची भूमिका MIMनं घेतलेली आहे. मुळात या ठिकाणी अशा पद्धतीने कायमच काँग्रेसची मानसिकता ही या ठिकाणी जिहादी लोकांना सोबत घेणं ही राहिलेली आहे. आणि MIMने ज्या पद्धतीने इथं उमेदवार दिला नाही, इथं फतवे निघायला लागलेत, मशिदीमधून फतवे निघायला लागलेले आहेत की काँग्रेसला पाठिंबा द्या. त्या ठिकाणी MIMला फतवेचं पालन करण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चित या ठिकाणी इथली जनता जाणते, इथला हिंदू सगळं जाणतो. त्यामुळे ह्या फतव्यांच्या विरोधात इथला समाज सगळा एक होईल आणि मोदीजींच्या मागे उभा राहील. मोदीजींना पाडण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये मशिदीतून फतवे निघायला लागलेत. मी याचा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं. हे अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करतायत. मशिदीमधून फतवे निघतायत मोदीजींना हरवण्यासाठी. या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोक फिरतायत, याचा मी निषेध करतो. मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत. वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. अक्कलकोटमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि काही भागामध्ये दक्षिणच्या देखील अतिवृष्टी झालेली आहे. काय मागणी असणार आहे? अक्कलकोटमध्ये जे अवकाळी पाऊस झाला आहे, मी सरकारला, प्रशासनाला विनंती करतो तात्काळ पंचनामे करून अक्कलकोटमध्ये जे नुकसान झालं आहे किंवा दक्षिणमध्ये जे काही नुकसान झालं आहे अवकाळी पावसाने, या ठिकाणी निवडणुकीचा विचार न करता ज्यांचं कोणी नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी तात्काळ ज्या काही सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे. सरकारने या विषयामध्ये लवकर पंचनामे करून पटकन या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहे. रेटून खोटे बोलणे ही भाजपची परंपरा आहे. त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही. त्यांनी मागील 10 वर्षात काही केलेले नाही. त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला. मुद्द्याचा बोलावो या मोहिमेअंतर्गत रविवार 21 एप्रिल 2024 रोजी अशोक चौकातील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या. प्रणिती पुढे म्हणाल्या, सोलापूर शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन नाही. युवकांना रोजगार मिळत नाहीये. महागाई प्रचंड वाढली आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही कामाचा बोला, तुम्ही विकासाच्या मुद्द्याचे बोला, असेही प्रणिती म्हणाल्या. सोलापुरातील प्रश्नांवरून मुद्द्याचे बोलावो हे अभियान राबवण्यात येत आहे. यात सोलापुरातील प्रश्नांवरून चर्चा व्हावी, ते मुद्दे सोडवले जावेत, हा या अभियानामागचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत विडी कामगारांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न यांना वाचा फोडण्यात आली. याप्रसंगी मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग प्रणिती यांच्याकडून लॉन्च करण्यात आले. विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा. भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जो रोख पगार मिळायचा तो बंद केला. यात विडी कामगारांचे नुकसान झाले. त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. भाजपने नोटबंदीतून साध्य तरी काय केले? त्यांना गरीब जनतेला, विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का, असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला. याप्रसंगी सोलापूर शहरातील मोठ्या प्रमाणात बिडी कामगार महिला उपस्थित होत्या. विडी कामगार प्रश्न विचारले आज 18 दिवस झाले आणि अजून ते म्हणून आज विडी कामगारांच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून त्यांना काही प्रश्न विचारण्यामध्ये रस्त्याचे असतील, उद्योगाचे असतील, पाण्याचे असतील, आमच्या 10 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, त्यांच्या भाषेच्या माध्यमातून असेल, फक्त जात पात निर्माण आणि तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या सोलापूरची जी एकी आहे ती घडवण्याचा प्रयत्न व्हॉट्सअपवर पोस्ट केला होता. आणि आमचं सोलापूर अखंड आणि एक आहे. आम्ही कामाचं बोलतो. तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं, पण त्याच्याबद्दल अजूनही उमेदवार बोलत
आणि म्हणून आज मुद्द्याचं बोलावं सगळे युवा आणि महिला विचारताय मुद्द्याचं बोलावं बाकी गोष्टी इलेक्शनमध्ये आणू नका आणि जी एक भाजपने लावली आपल्या देशाला जात पात धर्माची काही आणि लोकांची विभागणी करण्याची ती त्यांना आता त्यांची जागा दाखवणं करायची गरज आहे. लोकांना आता समाज लोक आणि काही कामगार खास इतके त्रस्त आहेत, महिला त्रस्त आहेत, त्यांना रेशन दुकानात माल मिळत नाही, महिला त्रस्त आहेत, त्यांना भाजपने मागचे 2 वर्ष सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाही, त्यामुळे आम्हाला 8 दिवस आम्ही या ठिकाणी काम केले. महिला त्रस्त आहेत, त्यांना महागाईने उत्साह लागला, 300 रुपयाच्या सिलेंडरची टाकी 1200 रुपये झाली. महिला त्रस्त आहेत कारण का त्यांना आठवडा मजुरीची रोख रक्कम मिळायची. प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉन्ग व्हायरल झालं असून सदरच्या गाण्यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल होत आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोलाओ हे रॅप सॉन्ग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील 10 वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे. प्रणिती शिंदे यांनी आपल्या इन्स्टावरून पोस्ट केलेल्या रॅप सॉन्गमध्ये सोलापूरकर तरुणांनी महागाई, बेरोजगारी, स्मार्ट सिटी, विमानतळ, आयटी पार्क, पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे. तसेच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या 10 वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळाले याचं उत्तरच मिळत नाहीये. सत्ताधारी केवळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याकडेच जोर देताना दिसत आहेत. यामुळेच सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉन्गच्या माध्यमातून प्रश्न मुद्द्याचं बोलाओ विचारत आहेत. प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोलाओ हे रॅप सॉन्ग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेहा निरंजन हिरेमठ हिची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली असून या गुन्ह्यात असलेल्या मुख्य आरोपीस त्वरित शिक्षा द्यावी या मागणीकरिता अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. कर्नाटकातील हुबळी मुक्काम पोस्ट सौंदत्ती येथील कुमारी नेहा निरंजन हिरेमठ हिची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली. या गुन्ह्यात असलेल्या मुख्य आरोपीस त्वरित शिक्षा द्यावी या मागणीकरता अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. झालेली घटना दुर्दैवी असून लवकरात लवकर कर्नाटक सरकारने गुन्हेगारास अटक करावी अशी मागणी जंगम समाज नारी ग्रुपच्या धानम्मा मदली यांनी केली. सोलापूरकरांच्या भावना केंद्र आणि राज्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार असल्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती बजरंग दलाचे सुधीर वहिरवाडे यांनी दिली. कर्नाटकामध्ये हुबळी येथे आपल्या एका नेहा हिरेमठ या मुलीला एका जिहादीने लव जिहादला तिनं बळी पडली नाही म्हणून तिची भोसकून हत्या केली. हे लव जिहादचे एवढे विषय वाढत चाललेले आहेत. आज तिची भोसकून हत्या केली असे कितीतरी मुली आहेत की त्यांची हत्या झालेली आहे किंवा लव जिहादला अडकलेले आहेत, ते समोर येत नाहीत. आज आपल्या सोलापुरातनं परवा पोलिसाचं रेकॉर्ड निघालं तर 3-3.5 वर्षामध्ये 1000 मुली बेपत्ता आहेत, म्हणजे त्यांचा पत्ता नाही. पण ज्यांचा पत्ता सापडलेला आहे असे कितीतरी मुली लव जिहादला बळी पडलेले आहेत की त्यांनी आहेत सध्या, पण ते समोर येत नाहीत. अशी किती जणांची संख्या आहे. मग ही नुसते सोलापूरातली संख्या, कर्नाटकमध्ये याचा उद्रेक झाला. कर्नाटकमध्ये ही जी मुलगी हत्या केली ती काँग्रेसच्या एका नगरसेवकाची मुलगी होती. मग ज्यावेळेला सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा विकास फाटका म्हणून फाटक्या साडीत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भरपूर सोने परिधान करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आल्याचे दिसून आले. सोलापूरचा विकास फाटला असल्याचे सांगत गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. परंतु सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी 2:15च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपली माघार घेतली. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला त्या फाटकी साडी घालून आल्या होत्या, पण उमेदवारी अर्ज काढायला मात्र त्यांनी अंगावर भरपूर सोने घालून आल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज काढते वेळेस त्यांचे पती जॉन फुलारे आवर्जून उपस्थित होते. मीडियासमोर श्रीदेवी फुलारे यांनी जास्त बोलू नये याची पुरेपूर काळजी फुलारे यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमध्ये माजी आमदार दिलीप माने यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी जॉन फुलारे यांचे माने यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले.
फुलारे यांनी उघड माने यांचे काम केले होते. दरम्यान आता दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने श्रीदेवी फुलारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात दिलीप माने यांची भूमिका महत्वाची ठरल्याचे ऐकण्यास मिळाले. मी खासदारकीसाठी इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला होता अपक्ष म्हणून, कारण सर्व माझ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही म्हणणं मांडलं आपण थांबायचं का नाही. या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की मॅडम ह्यावेळेस नका, आम्ही सांगितलं ऐका म्हणले, मी कार्यकर्त्यांचं ऐकून त्यांनी माघारी घेतली. कलबुर्गी कर्नाटक येथे मराठी साहित्य मंडळाचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि अनेक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. नुकताच कलबुर्गी कर्नाटक येथे मराठी साहित्य मंडळाचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात व अनेक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी या संस्थेचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात संजोत केतकर पुणे यांनी नारदीय कीर्तन सेवा सादर केली. चांदण कोश प्राध्यापक व्यंकटेश वळसंकर, श्री चंद्रलांबा उपासना, डॉक्टर भीमाशंकर देशपांडे आळंद, दुभंग कथा संग्रह व तिची असाइनमेंट कादंबरी, प्राध्यापक सर्वोत्तम सताळकर या 4 मराठी पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर दीपा विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष शहा, विश्वस्त अध्यक्ष ॲडव्होकेट पवनकुमार देशपांडे, उपाध्यक्षा शीतल देऊळगावकर, विद्याधर मुरुक्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंडळाच्या युट्यूब चॅनलचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले. आळंदचे इतिहास संशोधक डॉक्टर भीमाशंकर देशपांडे यांनी लिहिलेल्या चंद्रलांबा उपासना या ग्रंथाच्या प्रकाशिका डॉक्टर धनश्री देशपांडे यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. भीमा कागिना नदीच्या तटावर अरण्यात श्री लक्ष्मी चंद्रलाभ परमेश्वरी देवीचे स्थान कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर तालुक्यात येते. हे मंदिर श्री चक्राकार असून इथे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचे मंदिर आहे. विविध संतांच्या मराठी आरत्या, पदे, चंद्रला कवच, चंद्रला परमेश्वरी, सहस्त्रनाम आदी मराठी भाषिक भाविकांना उपासकांना आवश्यक असलेले साहित्य चंद्रला उपासना या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे. हे दुर्मिळ पुस्तक येणाऱ्या पिढीला व महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी बांधवांना खूपच उपयोगी असल्याची माहिती डॉक्टर धनश्री देशपांडे यांनी दिली. सोयगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या व नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाड्याभर ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज येथे चैत्र पौर्णिमा यात्रेच्या उत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. सोयगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या व नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाड्याभर ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला 23 एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. शहरापासून जवळच असलेल्या भैरवनाथ महाराज संस्थानचे प्रशस्त मंदिर आहे. यात्रेची अंतिम तयारी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून खानदेश व मराठवाड्यात ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात कबूल केलेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे करण्यात येणार आहे. या ठिकाणी सकाळी वगदा वगदी मिरवणूक, नवस कबूल केलेल्यांच्या हाताने 12 गाड्या ओढण्याचा नवस फेडण्याची प्रथा आहे. 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. श्रद्धेपोटी सर्प चावल्यानंतर येथे उतरतो अशी प्रत्येक भाविकांची श्रद्धा आजही कायम आहे. मंगळवार रोजी यात्रा सुरू होत असून जास्तीत जास्त भाविकांनी व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने जास्तीत जास्त प्रमाणात आणावीत आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात येत आहे. यावेळी संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला, रवींद्र काळे, विजय अहिरे, राजेंद्र जावळे, समाधान काळे, अतुल परदेशी, राजेंद्र दुतोंडे, ईश्वर गावंडे, ईश्वर सोनवणे आदी संस्थानचे पदाधिकारी व यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ मंडळी सोयगाव यात्रा शांततेत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच यात्रेमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवसाला पावणारा भैरवनाथ यात्रोत्सव उत्सवात डाळबट्टीने नवस फेडण्याची प्रथा आहे. त्यामुळे भैरवनाथ यात्रोत्सवात मंदिर प्रांगणात डाळबट्टीच्या प्रसादाची मोठी चंगळ होणार आहे. नवस कबूल केलेल्यांचे नातेवाईक, सगळे सोयरे आणि परिसरातील मित्र कंपनी या यात्रेत डाळबट्टीच्या जेवणात आमंत्रित केले जातात. तसेच ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त 23 एप्रिल मंगळवार रोजी वगदावगदी मिरवणूक काढण्याबाबतचे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना निवेदन देण्यात आले. सकाळी 9 वाजता जुना बाजार चौक हनुमान मंदिर येथून ही मिरवणूक निघणार आहे. सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जैन मंदिरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जैन मंदिरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली. या जयंतीनिमित्त अणदूर व परिसरातील सर्व जैन कासार समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सकाळी कुंभ मिरवणूक, भगवान महावीरांचा अभिषेक, व्याख्यान, जैन कासार समाचार, धाराशिव अंक पुस्तक प्रकाशन सोहळा, त्याचबरोबर अणदूर येथील जैन मंदिरात मासिक वार्षिक धनराशी देणाऱ्या श्रावक श्राविकांचा व गुणवंतांचा सत्कार सोहळा, महाप्रसाद, भक्तामर विभाग तसेच सायंकाळी भगवान महावीरांचा पाळणा, त्याचबरोबर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी सोलापूर येथील अशोकराव साळवी, प्राध्यापक सुभाष दगडे, महावीर दुरुक्कर, धन्यकुमार बिराजदार यांच्यासह व्याख्याते म्हणून सरिताताई शांतीनाथ मुलगे, पंकजाताई पंडित उपस्थित होत्या. सुमन शशिकांत कंदले यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला. त्यांनी व प्रतिभा महावीर कंदले यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये तर उपस्थित अनेक श्रावक श्राविकांनीही वैयक्तिक देणग्या दिल्या. उपक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ श्रावक चंद्रशेखर कंदले यांनी केले. तर जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व जैन कासार समाजातील युवक बांधवांनी सहकार्य केले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून 11 जणांनी घेतली माघार. काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार काटेकी टक्कर. मतदान टक्केवारी ठरणार निर्णायक. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने निवडणुकीतून घेतली माघार. संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराचे विजयी होण्याचे कारण बनणार नसल्याचा केला खुलासा. माढा लोकसभा निवडणुकीत शेकापचे बंड झाले थंड. कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतरच अर्ज दाखल करत घेतली माघार. उमेदवार सचिन देशमुख यांची प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टोक्ती. आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रतिज्ञा. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.